नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपल्याकडे बीडचे शेतकरी आलेले आहेत आणि आपल्याला त्यांचं आपण नाव वगैरे जाणून घेऊया। आणि त्यांनी आपल्याकडे अपोलो ट्रॅक्टर बुकिंग केला आणि फार दिवस झालं त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती की घेतला तर मला हाच ट्रॅक्टर घ्यायचा आहे। तर कुठला ट्रॅक्टर घ्यायचा तुम्हाला? अपोलोचा आज बुकिंग केला तुम्ही? बुकिंग केला आज। तर मित्रांनो, त्यांनी आज बुकिंग केला आणि आपण त्यांचं आज नाव जाणून घेणार आहे। महादेव शिवाजी ठोंबरे, राहणार कुप्पा, तालुका वडोणी, जिल्हा बीड। तर बघू शकता, समोर बघून जरा एकदा नाव सांगा मोठ्या। महादेव शिवाजी ठोंबरे, राहणार कुप्पा, तालुका वडोणी, जिल्हा बीड। बरं, आणि ट्रॅक्टर बरोबर काय काय आपण इक्विपमेंट घेतले जरा थोडं सांगा। हे स्कूटी या 4 अवजार आहे सोबत, 5 अवजार आहे सोबत। हे स्कूटी या चार्जिंगची स्कूटी, पुन्हा वेट आहे ते सोबत। आणि ट्रॅक्टरची कधीपासून तुम्ही माहिती बघता? हातात घेऊन सांगा जरा, 2 मिनिटं चावी ठेवा आता बाजूला। 6 महिने झालं बघत होतो व्हिडिओ हे। हा 4 महिने झाले व्हिडिओ हे बघत होतो। त्या बघून बघून आपलं लय दिवस झाले यायची इच्छा होती इकडे। हा तर आज योग लागली इकडे येण्याची। आलो, आज बुकिंग केली आहे। आणि आज काय काय खरेदी केलं मला सांगा तुम्ही, काय ट्रॅक्टर बरोबर? ट्रॅक्टर बरोबर स्कूटी एक आहे, 5 अवजार आहे त्यासोबत, एक रेझर, 2 एक वेट, पुन्हा पाळी, पुन्हा ते हे रोटावेटर आहे, 5 अवजार आहे इथं सोबत, रिव्हर्स फॉरवर्ड आहे। आणि ते तुमचं पाहुणं पण आहेत, त्यांना पण ट्रॅक्टर घ्यायचा आहे? हो, त्यांना पण ट्रॅक्टर घ्यायचंय। जरा तुमचंही सांगा नाव, कसं कसं काय? भरतरी गोविंद दोडताले, राहणार चिंचवण, तालुका वडोणी, जिल्हा बीड। आम्ही इथले 3 महिने, 3.5-4 महिन्यापर्यंत आम्ही नुसते युट्यूबला फॉलो करतोय। पण इथं यायचं होतं आज उद्या करून आज येऊ टाइम आला यायचा। सकाळी आलो, पंढरपूरचं दर्शन घेतलं पांडुरंगाचं, आणि इथं आलो। नवना सरांची भेट व्हायला पाहिजे होती, ती नाही झाली। दुसऱ्या वेळेस नक्की आम्ही आल्याच्या नंतर त्यांची भेट घेऊ। आता ही एक केलाय आणि दुसऱ्या वेळेस दुसरा करू। तर धन्यवाद साहेब, तुम्ही बुकिंग केला आणि आमच्या सर्व युट्यूब मार्गदर्शक आपल्या युट्यूब धारकांना तुम्ही मार्गदर्शन केलं। आणि आपले चाचा आपल्याला 2 शब्द सांगतील, कसा आहे ट्रॅक्टर चाचाई? बोलायचं काम नाही, एक नंबर आहे बघा। ट्रॅक्टरच्या बाबतीत काय सुद्धा काळजी करू नका भाऊ। हो हा मी वगैरे बरं आहे का? हा उस्मानीला मस्त आहे, बोलायचं काम नाही काय नाही। पहिलं कसं खोऱ्यानं सऱ्या वाड्याच्या, त्याच्या पराशी सरकारनं योजना काढली ती फार छान झालं, पण माणसाला काम नाही भेटना, ही विचार पडलाय या सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुक्यात। तुम्हाला सांगायचं, वर्ष झालं मी नुसतं बसलोय बघा, ढेरी वाढवत, काय करायचं हो। धन्यवाद साहेब, काय चुकलं माकलं तर माफ करा हो। तुमचं काय चुकलं नाही, बरोबर आहे। ओके, तर मित्रांनो, आज हा अपोलो ट्रॅक्टर, आणि अपोलो ट्रॅक्टर विषयी तुम्हाला सांगायची काही गरज नाही। हा भारतातील पहिला ट्रॅक्टर असा आहे, 2.5 फुटी ट्रॅक्टर आहे। आणि आपण एक ट्रॅक्टर बरोबर स्कूटी दिली होती, ते इलेक्ट्रिक बाईक आहे। आणि इलेक्ट्रिक बाईक 48 व्होल्ट प्लस 60 व्होल्ट आपण तिला ऍडजस्ट भविष्यामध्ये करू शकता। तर अशी इलेक्ट्रिक बाईक, त्याच्याबरोबरच असणार एक पुढचं वेट, 50 किलोचं वेट दिलेलं आहे। तुम्हाला सर्व अवजार दाखवतो, हे 50 किलोचं वेट असेल। आणि त्यानंतर फन, पाळी आणि रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर हे तुम्हाला दाखवतो। तर ह्याच्यामध्ये हे 3 कामं करणारं अवजार आहे। ह्याच्यामध्ये 3 दाती फन आहे, हा 2 फुटी पास आहे, 2.5 फुटी पास आहे, आणि याच्यानंतर ते बगला फोडणी यंत्र आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला पेरणी यंत्र पाहिजे असेल, पेरणी यंत्र वेगळं घ्यावं लागेल। ट्रॉली पाहिजे असेल, ट्रॉली वेगळी घ्यावं लागेल। आणि याच्याबरोबर जे येणार आहे तो रिव्हर्स फॉरवर्ड रोटर ट्रॅक्टरला जोडलेला आहे। पेरणी 32,000 ला बसते। आणि याच्यामध्ये जे येणारा रिव्हर्स फॉरवर्डचा रोटर आहे, रोटर 1 मिनिट दाखवू। हा रिव्हर्स फॉरवर्डचा रोटर आहे, हा रोटर येईल। आणि ज्या कोणी शेतकरी बांधवांना अशी ऑफर घ्यायची आहे, त्यांनी समक्ष येऊन थोडीशी माहिती घ्यावी किंवा ऑनलाईन बुकिंग पण करावं। ही पाठीमागं जे 2 मांडे येतात, त्या टापलेली पिना वगैरे येतात, त्याच्यासाठी दिलेलं। हा त्याला लॉक टाकले की हलणार नाही, ते लॉक टाकले की। तर मित्रांनो,
हा भारतातील सगळ्यात जास्त मायलेज देणारा हा ट्रॅक्टर आहे आणि ह्या ट्रॅक्टर विषयी किमतीचा पण तुम्हाला मी किमतीविषयी पण सांगितलेला आहे. हा भारतातील सगळ्यात कमी किमतीचा ट्रॅक्टर आहे. फक्त 3,95,000ला स्कूटी, ट्रॅक्टर, फनपाळी, रिव्हर्स फॉरवर्ड रोटर, पुढचं वेट आणि याच्या बरोबर स्कूटी बरोबर एक हेल्मेट आणि ट्रॅक्टर अशी पोच डिलिव्हरी भेटते. मित्रांनो, जर कुणाला बुकिंग करायचं असेल तर आम्हाला संपर्क साधा, खाली नंबर दिलेल्या नंबरवर. तर ट्रायल घेणार आहे आता तुम्ही. आणि हे एक आपले शेतकरी मित्र आहेत, त्यांना पण या 2 मिनिटं या इकडं. त्यांना पण हा ट्रॅक्टर आवडलाय. तुमचं कुठलं गाव? माझं तुंगतगाव. तुंगतमध्ये. हा हा तुमच्याकडे पहिला कुठला ट्रॅक्टर? पहिला सोनालिका आहे, पण तो जरा वळण्यात त्रास होता म्हणून आता हे नवीन बघून आलो. आता सोनालिका तुम्ही ऊस बांधताय का? बांधतोय. बांधताय. हो सोनालिका ऊसामध्ये बसतोय का? बसते, पण जरा अडचण होते आणि वळताना थोडा त्रास होतोय त्यामुळं. तर आता तुम्हाला ऊस बांधणीचा जास्त अनुभव आहे. सोनालिका बरा का हा बरा ऊस बांधायला? आता हाच बरा आहे सोनालिकापेक्षा, कारण सोनालिका वळताना जरा त्रास देतोय आणि अशी अशी माती लागत नाही, आणि ह्याला पॉवर रोटर असल्यामुळं ही माती जरा जास्त लागेल असं आहे. तर त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की माझ्याकडे सोनालिका ट्रॅक्टर आहे आणि मला पण हा ट्रॅक्टर घ्यायचा आहे, आणि ते पण बुकिंग करतील मला वाटतं. कधी करणार आहे तुम्ही बुकिंग? या 15-20 दिवसात तर करू नक्कीच काय सर. हो, धन्यवाद सर, धन्यवाद. तर धन्यवाद मित्रांनो. अजून कोणाला अशी बुकिंग करायची असेल आणि ह्या ट्रॅक्टर विषयी जाणून घ्यायचं असेल तर नक्की व्हिजिट द्या. नवक्रांती ॲग्रो पंढरपूर. धन्यवाद.